हे येशूची प्रार्थना आहे, येशूची महायाजकीय प्रार्थना. आणि आज आपण शिकणार आहोत येशूची प्रार्थना. येशू कोणत्या कोणत्या लोकांसाठी काय काय प्रार्थना करतो हे आपण बघणार आहोत. आज शिकणार आहोत येशूच्या प्रार्थनामधून की आपण पण येशू सारखी प्रार्थना केली पाहिजे. किती लोकांना वाटतं की आपण येशू सारखी प्रार्थना केली पाहिजे? वाटतं? येशू जसा प्रार्थना करायचा, जसं येशू मसीह आहे ना, त्याच्या प्रार्थनाचा टाइम टेबल नसायचा कधी. तो एव्हरी टाइम जेव्हा वाटेल सकाळी जायचं तर सकाळी प्रार्थना करायला निघून जायचे, संध्याकाळी वाटलं तर संध्याकाळी निघून जायचे, रात्री वाटलं तर पूर्ण रात्रभर प्रार्थनामध्ये घालवायचे, दुपारी वाटलं तर दुपारी प्रार्थना करायचे. आणि आपल्याला एवढ्या सर्व प्रार्थना करून येशू ख्रिस्ताने आपल्याला काय शिकवलं माहितीये का? की तुम्ही कधीही प्रार्थना करू शकता, तुम्हाला कुठलाही टाइम टेबल नाहीये. अनेक आपण या जगामध्ये जर पाहिलं ना, काही ठिकाणी मंदिराचे किंवा मस्जिदचे किंवा अनेक देवस्थानचे तिथलचे प्रार्थनाचे टाइम टेबल असतं. सकाळी 7 ते 9 किंवा सकाळ 5 वाजता किंवा अनेक प्रकारचे टाइम टेबल आहे. आणि त्या टाइम टेबलच्या बंधनामध्ये लोक प्रार्थना किंवा आपले काही पण जे पण आपल्या धर्माचे काम करायचे ते करतात. पण येशू ख्रिस्ताने आपल्याला काय शिक्षा दिली माहितीये का? तुमच्या वेळ कधी तुम्हाला वाटेल, जेव्हा तुमचा आत्मा तुम्हाला तयार करेल, जेव्हा तुम्हाला वाटतं की मी प्रार्थना केली पाहिजे, त्यावेळेस तुम्ही प्रार्थना करू शकता. तुम्ही जर सकाळी प्रार्थना केली, सकाळी पण प्रार्थना परमेश्वर ऐकणार. दुपारी प्रार्थना केली, दुपारी पण परमेश्वर प्रार्थना ऐकणार. संध्याकाळी केली किंवा रात्री केली, अर्ध्या रात्री उठून प्रार्थना केली, कधीही प्रार्थना केली तर परमेश्वर काय करणार आहे? काय करणार आहे? ऐकणार. म्हणून येशू ख्रिस्ताने आपल्याला शिकवलं की तुम्ही प्रार्थना करा आणि जागत राहा, आत्मामध्ये जागृत राहा, आत्मामध्ये जिवंत राहा. येशू ख्रिस्ताने आपल्याला शिकवलं. पण आज आपण ह्या गोष्टींकडे लक्ष टाकणार आहे की येशू ख्रिस्त कोणाकोणासाठी प्रार्थना करतोय, काय प्रार्थना करतोय, ह्या गोष्टीकडे आपण लक्ष टाकणार आहे. तर सर्वात पहिलं आपण वचन पाहिलं, यूहन्ना 17वां अध्याय त्याच्यातला 9वां वचन. मैं उनके लिए विनती करता हूँ, संसार के लिए विनती नहीं करता, परंतु उन्हीं के लिए जिन्हें तूने मुझे दिया है, क्योंकि वे तेरे हैं. यानी की बायबल कहती है, परमेश्वराचं वचन म्हणतं की येशू ख्रिस्त परमेश्वराची प्रार्थना करायला लागला, आकाशाकडे पाहायला लागला आणि देवाकडे पाहायला लागला. आणि देवाकडे पाहता पाहता काय प्रार्थना केली की मी संसारातल्या लोकांसाठी प्रार्थना नाही करत आहे, परंतु ज्या लोकांना तू मला दिलेला आहे, ज्या लोकांनी माझ्या नावाचा स्वीकार केलेला आहे, ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, जे येशूला प्रभू म्हणून आपल्या जीवनामध्ये स्वागत करतात, त्या लोकांसाठी मी काय करतोय? प्रार्थना करतोय. म्हणजे जे कोणी येशूचं नाव घेतय, जे कोणी येशूच्या नावाने प्रार्थना करतय, जो कोणी म्हणतो की माझा येशूवर विश्वास आहे, त्या प्रत्येक लोकांसाठी येशू ख्रिस्त प्रार्थना करतो. हालेलुया. किती लोकांना कळते? म्हणजे तुमच्या आणि माझ्यासाठी येशू ख्रिस्त आता ही प्रार्थना करतो. येशू ख्रिस्ताने काय केलं माहितीये का? या जगामध्ये येऊन येशू ख्रिस्ताने एक एक व्यक्तीला असे निवडत गेला आणि परमेश्वर येशू ख्रिस्ताला देत गेला, लोकांना देत गेला. तसे त्यावेळेस येशू ख्रिस्ताने आपल्या पूर्ण गर्दीतल्या लोकांमधून 12 शिष्यांना निवडले, नंतर 70 शिष्यांना निवडले. आणि त्या लोकांसाठी, ज्या लोकांना येशू ख्रिस्तानी निवडलं, त्या लोकांसाठी येशू ख्रिस्तानी प्रार्थना केली. आणि आज तुम्ही आणि मी येशू ख्रिस्तामध्ये निवडलेले आहोत. एकदा तुम्ही आमेन बोललं पाहिजे नव्हतं. सर्व शिकवायचं मी वाटतं का ना तुम्हाला? टाळ्या वाजवायला, प्रभूची स्तुती करायला, प्रभूच्या नावाने आमेन म्हणायला. काही तर सिस्टरने सांगितलं बांधून ठेव, तुम्ही कुठं आवाज काढला की लगेच त्या सिस्टरनी आवाजमध्ये आमचा कुठून काय सिस्टरनी आवाजमध्ये सिस्टरची महिमा करतील, तुम्ही तुमची महिमा करायची. परमेश्वराचं नाव तुमच्या ओठाने आलं पाहिजे. मी तर फक्त मस्करीत त्यांचं नाव घेतलं होतं. हालेलुया. आता लक्ष ठेवायचं. सर्वांना मराठी कम्फर्टेबल आहे ना? ओके.
आता इथे लक्ष ठेवायचंय की येशू ख्रिस्ताने जसं इथे प्रार्थना केली, आता ह्याच्या पुढे बघा कितवं वचन, 11वं वचन परत एकदा तुमच्यासाठी वाचतो. मैं अब जगत में न रहूंगा परंतु ये जगत में रहेंगे और मैं तेरे पास आता हूँ. हे पवित्र पिता, उसने अपने उस नाम से जो तूने मुझे दिया है उनकी रक्षा कर की वे हमारे समान एक हो. म्हणजे प्रभू येशू काय म्हणतो माहितीये का, यांच्यासाठी ज्यांच्यासाठी मी प्रार्थना करतोय ना, त्यांना एक रक्षाची गरज आहे, यांना एक रक्षाची गरज आहे आणि यांची रक्षा झाली पाहिजे. पण कोणापासून? लक्ष व्यवस्थित, ह्यांची रक्षा झाली पाहिजे. तर ह्यांची रक्षा कोणापासून झाली पाहिजे? प्रभू येशू ख्रिस्तानी परमेश्वर पित्याला हाक मारली आणि म्हणाला की ज्या लोकांना तू मला दिलेला आहे मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, आणि प्रार्थना माझी ह्या प्रकारे आहे की ह्यांची रक्षा झाली पाहिजे. तुझ्या पवित्र नावाने यांची रक्षा झाली पाहिजे. जे नाव तू मला दिलेलं आहे त्या नावाने यांची रक्षा झाली पाहिजे. आणि याच वचनामध्ये जर पुढे वाचलं, कितवं वचन माहितीये का, 15वें वचन में दिलेलं आहे, मैं यह विनंती नहीं करता कि तू उन्हें जगत से उठा ले, परंतु यह कि तू उन्हें उस दुष्ट से बचाए. या दुष्टापासून आपली रक्षा झाली पाहिजे. दुष्ट कोण आहे सांगा? जोरात बोला थोडा. जेवले नाही का? हालेलुया. हालेलुया. दुष्ट, अब हम जब प्रार्थना में रहते हैं तब हम क्या कहते हैं पता है क्या? दुष्ट शैतान है, दुष्ट शैतान है. पर बाकी टाइम में हम अपने पति को बोल देते हैं, अपने अड़ोस पड़ोस के लोगों को बोल देते हैं. पर सच कहूं, ना आपका पति, ना आपकी पत्नी, ना आपके बच्चे, ना कोई अड़ोस पड़ोस के, परंतु दुष्ट केवल शैतान. और यीशु मसीह बोलता है कि इस शैतान से, इस दुष्ट से इनकी रक्षा कीजिए. क्योंकि ये दुष्ट क्या करता है पता है क्या? हमारे मनों में गलत कल्पना को घडता है, वाईट विचारांना आपल्या मनामध्ये टाकतो आणि अशा विचारांना किंवा अशा आदतीला आपल्या जीवनामध्ये तो दुष्ट घेऊन येतो. आणि आपण काय करतो माहितीये का? आपण परमेश्वराच्या मार्गातून भटकून जातो. आपण परमेश्वराच्या मार्गातून दुसऱ्या मार्गात कधी चालतो आपल्याला माहित नाही पडत. कारण की दुष्ट असाच कार्य करतो. त्यांनी सर्वात प्रथम जेव्हा आदमला परमेश्वराने आज्ञा दिली आणि ती आज्ञा आदम पाळत होता आणि नंतर परमेश्वराने आदमच्या द्वारे एक स्त्रीला बनवलं, ज्याचं नाव काय आहे? हव्वा. म्हणजे आई झालं. हव्वा ना. हव्वाला परमेश्वराने निर्माण केलं आणि जेव्हा त्याला निर्माण केलं तर तो दुष्ट जो शैतान होता, जो इब्लिस होता, तो काय केला माहितीये का? आदमकडे न जाता हव्वाकडे गेला आणि हव्वाला म्हणाला काय गोष्ट आहे की हे जे फळ आहे एवढे त्या आदमच्या वाटिकामध्ये, ह्याच्यामधून तुम्हाला कुठलेच फळ नाही खायला सांगितले का? हव्वा म्हणाली ते सर्वांची गोष्ट नाही केली, पण हा एक फळ आहे जे ह्या फळाला परमेश्वराने खायला नाही सांगितलं. जर हे खाल्लं तर आम्ही मरणार. तर दुष्टीने काय म्हणलं माहिती, तुम्ही निश्चय नाही म्हणा. निश्चय म्हणजे पक्का तुम्ही मरणारच नाही. आणि तिच्या मनामध्ये आहे ना, जेव्हा शैतान या गोष्टी टाकल्या, या कल्पना टाकल्या, तिचं मन सारखं त्या फळावर. एक दिवस झाला, बघतोय परत झालं, बघतोय परत एक दिवस आणि खाल्ला आपल्या नवऱ्याला पण देऊन टाकलं. आणि याद्वारे काय झालं, या दुष्टीने एक मनुष्याला, ज्या मनुष्याला परमेश्वराने आपल्या स्वरूपामध्ये, आपल्या समानतामध्ये, आपल्या अधिकारमध्ये बनवलेला, त्या मनुष्याला त्या दुष्टीने असा भयकवला की त्याने परमेश्वराच्या आज्ञाच्या विरुद्ध पाप केला आणि परमेश्वराच्या महिमेतून रहित झाला. म्हणून बाइबल म्हणते कि सबने पाप किया और परमेश्वर की महिमा से रहित हो गए. हालेलुया, हालेलुया. या आज्ञाचा उल्लंघन करण्यासाठी दुष्ट काय करतो माहिती का? प्रयास करत राहतो, प्रयत्न करत राहतो. नवऱ्याला दारू पास, बायकोला हाण. दुष्ट काय करतो? परेशान करत राहतो. आणि आपण आपल्या
आपेमधून हरपून जातो की आपल्या परमेश्वराच्या आज्ञातून कधी उल्लंघन करून जातो ना आपल्याला कळत नाही. आणि कित्येक लोकांना माहिती पण आहे की ह्या आज्ञा परमेश्वरांनी दिले, त्याच्या बावजूद पण त्या आज्ञाचा उल्लंघन करतात आणि त्या दुष्टच्या अधीनतामध्ये जातात, त्या दुष्टच्या हातामध्ये फसतात आणि पाप करतात. आणि जेव्हा परमेश्वराच्या विरुद्ध आपण पाप करतो तेव्हा एक भिंत अशी आडवी येते आणि ती भिंत काय करते माहितीये का, आपल्या आणि परमेश्वराच्या मध्ये काम करते. तो पापाची भिंत आहे. ती भिंत काय करते, तिचं काम काय माहितीये का, ती आपल्याला परमेश्वराकडून सेपरेट करते, वेगळं करते आणि परमेश्वराला वेगळं करते. आपली प्रार्थना देवाकडे जाऊ देत नाही. ती कुठली, ही पापाची भिंत आहे जी आपल्या मध्ये आणि परमेश्वराच्या मध्ये येते. किती लोकांना कळते? बोला एकदा हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ही भिंत येण्यासाठी दुष्ट काय करतो माहितीये का, प्रयत्नावर प्रयत्न, प्रयत्नावर प्रयत्न, आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, तो कसा तरी काहीतरी करून, काहीतरी कल्पना घडून तो आपल्याला पापाचा शिकार बनवतो, त्या अभिलाषामध्ये खेचतो आणि ती अभिलाषा, जी पापची अभिलाषा आहे ना, गर्भधारण करून एक दिवस मरणला उत्पन्न करते. काय करते? मरणला, मृत्यूला उत्पन्न करते. म्हणून बायबल काय म्हणते माहितीये का, कि पाप की मजदूरी तो मृत्यू है, परंतु हमारे प्रभु यीशु मसीह का अनुग्रह वो अनंत काल का जीवन. आमेन, आमेन. इस अनुग्रह को प्राप्त करने के लिए हमको परमेश्वर की प्रार्थना अर्थात यीशु मसीह की प्रार्थना को समझना जरूरी है. यीशु मसीह की प्रार्थना को हमको जानना जरूरी है कि यीशु आज भी क्या हमारे लिए प्रार्थना कर रहा है, और यदि कर रहा है तो कौन कौन सी प्रार्थनाओं को कर रहा है. जैसे कि इधर पढ़ा हम लोगों ने यूहन्ना के 17वें अध्याय के 15वें वचन में, मैं यह विनंती नहीं करता कि तू उन्हें जगत से उठा ले, परंतु यह कि तू उस दुष्ट से बचाए रख. यानी कि यीशु मसीह उस दुष्ट से बचाए रख रहा है, उस शैतान से बचा कर रख रहा है. क्यों बचा कर रख रहा है? अगर आप लूका की किताब उसका 22वें अध्याय के उसके 31 और 32 वचन को अगर पढ़ते हैं तो उसमें लिखा है, हे शेमोन, देख शैतान ने तुम लोगों को मांग लिया है कि गेहूं के समान फटके, परंतु मैंने तेरे लिए विनंती की. क्या की है? क्या की है? जोरात म्हणा की विनंती म्हणजे प्रार्थना केलेली आहे. देवाकडे येशू ख्रिस्ताने पिता परमेश्वराकडे प्रार्थना केलेली आहे. का प्रार्थना केली? कारण की शैतानचा डोळा पत्रसवर आणि बाकी शिष्यांवर आलेला आहे. कोणाचा डोळा? कोणाचा? शैतानाचा डोळा कोणावर आला माहितीये का? येशू ख्रिस्ताने ज्या लोकांना निवडलं होतं, ज्या लोकांना त्या गर्दीमधून, त्या भीड मधून आपला शिष्य होण्यासाठी निवडलं, त्या शिष्यांवर शैतानाचा डोळा होता. लोकांची नजर कुठं जाते माहितीये? जिथं गर्दी आहे तिथे जाते. अरे इथं एवढी गर्दी कशी झाली? एक दिवस काय झालं माहितीये का, सीएसटी स्टेशन होतं, सीएसटी स्टेशन. त्या सीएसटी स्टेशनवर ना एक माणूस असा बघायला लागला वर, त्याच्या पाठी दुसरा आला, तिसरा आला, चौथा आला, अशी मोठी गर्दी झाली आणि लोक ती गर्दी पाहून 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 सर्व आले, काय झालं काय झालं काय झालं बघायला लागले. आणि नंतर कळालं तो माणूस चकना होता. काहीच झालं नव्हतं. ती गर्दी पाहू 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 सर्व गोळा झाले होते. पण शैतानाने काय केलं माहितीये का, 5000ची भीड आली आणि 5000ची भीड पाच भाकरी आणि 2 चपातीद्वारे नाही, 5 चपाती आणि 2 माशाद्वारे तृप्त झाली, तरी शैतानाने काय नाही केलं. पण या 12 शिष्यांसाठी ज्याला येशू ख्रिस्तानी निवडलं त्याच्यावर डोळा होता. याचा अर्थ काय माहितीये का, आपण जे परमेश्वराद्वारे निवडलेले गेलेले आहोत, आपल्याला येशू ख्रिस्ताने आपल्याला निवडून आपल्या मसीह राज्यामध्ये ख्रिस्तामध्ये आपल्याला जे स्थापना केलेले, तर आपल्यावर पण शैतानाचा नजर असतो. जो कोणी उद्धाराच्या नजदीक जातं, उद्धाराच्या करीब जातं, ते तारण आपल्या जीवनामध्ये आपल्या परिवारामध्ये घेत असताना त्यावेळी शैतानाची नजर असते.
आणि शैतानाचं कार्य काय माहितीये का? येशू ख्रिस्ताने यूहन्ना 10व्या अध्यायातल्या 10व्या वचनामध्ये म्हणलेलं आहे, चोर किसी और काम के लिए नहीं परंतु चोरी करने के लिए, घात करने के लिए, नष्ट करने के लिए आता है. आणि हे चोर कोण आहे? शैतान. कोण आहे चोर? आपण म्हणतो माझा नवरा चोर आहे. चोर कोण आहे? शैतान चोर आहे. तो काय करतो माहितीये का? चोरी करण्यासाठी बहुमूल्य चोरी करतो, महत्वाच्या गोष्टींना चोरी करतो. आता कुठलाही चोर कुठे गेला, समजा एका ठिकाणी 10ची नोट पडली, एका ठिकाणी 2000ची, कुठली उचलेल? नाही तुमच्या सर्वांचं नोट चुकलेला आहे. माझा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. एका ठिकाणी 10 रुपयाची नोट पडलेली आणि एका ठिकाणी 2000ची, तर कुठली नोट उचलेल तो? दोन्ही पण उचलेल. तो 10 रुपये तर कशाला सोडेल? 10ची पण उचलेल. पण जर फक्त दोघांपैकी एक जर उचलायची म्हणलं तर पहिला तो 2000ची उचलेल. एक साधा मोबाईल ठेवलेला, एक अँड्रॉइड चांगला मोबाईल ठेवलेला, कुठला मोबाईल गायब करतो? ओके. पण तुम्हाला कळत आहे की चोर महत्वाची गोष्टीला पहिला अटॅक करतो, महत्वाच्या गोष्टीला चोरी करतो. तसा शैतान आपल्यामधून महत्वाची गोष्टी चोरी करतो. येशू ख्रिस्ताला माहित पडलं की शैतानाने माझ्याकडून काहीतरी गोष्टी मागितलेल्या, माझ्या शिष्यांना ज्यांना मी निवडलेलं आहे, जे मोठे मोठे कामासाठी मी निवडलेलं आहे आणि त्यांना पूर्ण राष्ट्रामध्ये मी सुसमाचारची सेवकाईला पाठवणार आहे, त्यांना मी प्रेरित करून, नियुक्त करून आणि देशभरामध्ये, गावागावामध्ये, शहरामध्ये पाठवून आत्मांचा उद्धार, आत्मांचा तारण करण्यासाठी निवडलेलं आहे. अशा शिष्यांना शैताननी मागितलं आणि मागितलं तेव्हा येशू ख्रिस्तानी फक्त शैमोनासाठी, अर्थात पत्रससाठी प्रार्थना केली की म्हणला, हे तुमच्यासाठी वचन वाचतो म्हणजे तुम्हाला क्लिअर कट समजेल. हे शैमोन देख, शैतान ने तुम लोगों को मांग लिया है कि गेहूं के समान पटके, परंतु मैंने तेरे लिए विनंती की कि तेरा विश्वास जाता ना रहे. महत्वाची गोष्ट काय इथे? काय? विश्वास इथे एवढा इम्पॉर्टंट वाटलाय येशू ख्रिस्ताला. जर बायबल मध्ये जर आपण वाचलं ना तर 3 गोष्टीला महत्व देऊन सर्वात महत्वाची गोष्ट म्हणलं तर प्रेम आहे. 3 गोष्टींमध्ये काय काय आहे? प्रेम आहे, आशा आहे आणि विश्वास आहे. या तिन्ही एक समांतर आहे, पण या सर्वात मोठी गोष्ट विश्वास, प्रेम असूनही येशू ख्रिस्ताने जेव्हा शैमोनासाठी प्रार्थना केलं, जेव्हा पत्रससाठी प्रार्थना केली, त्यावेळेस प्रेमसाठी प्रार्थना नाही केली. येशू ख्रिस्ताने अशी प्रार्थना नाही केली की हे पिता, शैतानाने ह्या लोकांना मागितलेला आहे पण मला ह्या पत्रस मधला प्रेम संपता नाही कामाचा, त्याच्यामधला प्रेम खतम नाही झाला पाहिजे, त्याच्यामधला प्रेम संपून नाही गेला पाहिजे, त्याचा प्रेम वाढला पाहिजे, त्याचा प्रेम बनून राहिला पाहिजे, अशी प्रार्थना नाही केली. परंतु प्रेमच्या ऐवजी परमेश्वराने अर्थात येशू ख्रिस्ताने पिता परमेश्वराशी ही प्रार्थना केली की ह्याच्या आतमधला विश्वास जाऊ दे. याचा अर्थ काय माहित आहे का? आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये विश्वास लय महत्वाचा आहे. विश्वास काय काय बोला की महत्वाचा आहे. विश्वास जो आहे ना एवढा महत्वाचा आहे ना, त्या विश्वासाद्वारे अनेक लोकांच्या जीवनामध्ये चिन्ह आणि चमत्कार झालेले आहेत. विश्वासाद्वारे आंधळा बर्तिमाय बघायला लागला. विश्वासाद्वारे 12 वर्षाची रोगी स्त्री होती ना, जिचं लहू वाहत तिनं डॉक्टरी केली, लय केले, पुन्हा की संपत्ती डॉक्टराकडे गमवली, पण एका छोट्याशा विश्वासाने तिच्या जीवनात 12 वर्षात जे झालं नाही ते तिच्या जीवनात आणलं. आमेन. हालेलुया. विश्वास काय करतो माहितीये का? देवाकडून प्राप्त करण्यासाठी मदत करतो, देवाकडून आशीर्वाद घेण्यासाठी मदत करतो, देवाच्या जवळ जाण्यासाठी, देवाला प्रसन्न करण्यासाठी विश्वास बहुमूल्य काम करतो. आणि हा विश्वास शैतान तुमच्या मधून, आमच्या मधून काढण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून येशू ख्रिस्तानी पहिलेच प्रार्थना केली की मी यांची रक्षा करायसाठी, यांची सुरक्षा करण्यासाठी, त्या दुष्टापासून वाचवण्यासाठी, कारण की दुष्टाला काय
पाहिजे माहितीये का? जे मसीहमध्ये निवडलेले गेले नाही त्यांना आपटायचं आणि त्यांना चोट पोचवायची, त्यांना ठेस पोचवायची, त्यांचं हृदय घायल करायचं, त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले पाहिजे, ते रडले पाहिजे, ते कधीच हसले नाही पाहिजे. दुष्टीची ही कल्पना आहे. परंतु येशू ख्रिस्ताची दुसरी एक कल्पना आहे की मी ज्या लोकांना निवडलेलं आहे ते सदा सर्वदा मसीहमध्ये आनंदित राहिलं पाहिजे. म्हणून येशू ख्रिस्ता एक प्रार्थना करतो की तुमच्या आतमधला विश्वास संपला नाही पाहिजे. तुमच्या आतमध्ये जो विश्वास आहे ना तो खतम नाही झाला पाहिजे. तुम्ही आपटले गेले तरी पण तुमचा विश्वास मजबूत पाहिजे, तुम्ही स्थिर पाहिजे. ह्याच्यामध्ये काय लिहिले माहितीये का? परंतु मैंने तेरे लिए विनंती की कि तेरा विश्वास जाता न रहे, जब तू फिरे तो अपने भाइयों को स्थिर करना. क्या करना? फिर क्या? स्थिर. स्थिर मतलब स्थिर. स्थिर. एक घर का जो खंबा होता है वो कैसे स्थिर रहता है एकदम? घर कधी हालत बाजूला जाते का? जाते असं डग डग डग. आज इकडे रिकोंड्याला वारा आला की तुरव्या नाक्याला जाते कधी? नाही. तो एका जागेला स्थिर राहतो. तसंच तुमच्या विश्वासाद्वारे तुम्ही व तुमच्या विश्वासाद्वारे अनेक विश्वासी जण, तुमच्या आडोशी पडोशी, तुमच्या घरातले जे कोणी तुम्हाला ओळखतं की तुम्ही प्रार्थनामध्ये जाता, तुमच्या विश्वासाद्वारे तो स्थिर झाला पाहिजे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमचा विश्वास असा पाहिजे. पण आपला विश्वास कधी कधी शैतान अशा परीक्षामध्ये आपण अडकलेलो असतो किंवा अशा दुर्घटनेमधून जात असतो किंवा अशा संकटामधून आपण प्रवास करत असतो. त्या संकटाला पाहून आपला विश्वास कुठेतरी डगमगतो. कुठेतरी आपल्या काही ना काही गोष्टीमध्ये आपल्या मनामध्ये काय होतं माहितीये का? भीती निर्माण होते. आपण घाबरून जगतो. उद्या काय होईल, परवा काय होईल, अशा प्रकारच्या चिंतेमध्ये आपण जगतो. याचा अर्थ काय माहिती? याचा अर्थ काय माहितीये का? आपल्या विश्वासामध्ये कुठेतरी डगमगता आले. कुठे तर आपण विश्वासामध्ये स्थिर नाहीये परंतु डगमग करतोय. कधी इकडं कधी तिकडं, कधी प्रभू कधी नको, कधी प्रभू कधी संसार, कधी प्रभू कधी आपला आराम. आपल्या विश्वासामध्ये काहीतरी चेंजेस झालाय का पहा तुम्ही. जर तुमचा विश्वास अविश्वास मध्ये बदलला असेल तर तुम्हाला मन फिरवण्याची गरज आहे. येशू ख्रिस्त एक दिवस अनेक शहरामध्ये जाऊन प्रीच करत होता, उपदेश देत होता, लोकांना चंगाई देत होता. आणि तसाच एक एरिया होता त्या शहरामध्ये, त्या जागेमध्ये, त्याच्या स्वतःच्या ठिकाणी जेव्हा तो पोहोचला तिथं काय म्हणला माहितीये का? हाय म्हणला. काय म्हणला? तो हाय वाला नाही, हाय तो वाला हाय नाहीये. तो हाय म्हणजे येशू भाई, तो हाय नाही. हाय म्हणजे एकदम ना दुखीत मन, एकदम निराशामध्ये, जसं एक विलाप करतो ना तो वाला हाय. काय हाय म्हणलं माहिती का? हाय उन अविश्वासी लोगों पर जिन्होंने परमेश्वर के बड़े बड़े काम देखकर भी मन को नहीं फेरा. म्हणजे परमेश्वर प्रभू येशू त्या लोकांसाठी शोक करतो ज्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने खूप मोठे मोठे काम केले आणि एवढे चमत्कार केले, एवढे गवाही तयार केले आणि तेवढ्या गवाहीमध्ये पण पूर्णपणे विश्वास नाही, पूर्णपणे प्रभू येशू जवळ नाहीये. तशा लोकांसाठी येशू ख्रिस्त दुःख मनवतो आणि ते दुःख या प्रार्थनामध्ये येशू ख्रिस्ताने टाकलेले. पिताकडे म्हणाले की ह्या शैतानाला माझ्या पत्रस मधून ज्याला मी निवडलेला आहे त्याच्यातला विश्वास जाऊ देऊ नको. म्हणून आपल्या विश्वासाची काय करा? रखवाली करा. आपल्या विश्वासाची सुरक्षा करा की आपला विश्वास येशूकडून हटत तर नाहीये. आपला विश्वास अविश्वास तर करत नाहीये. कुठं देव काम करतोय, कुठं माझ्या जीवनात परिवर्तित येतोय, कुठं काय होतंय, कुठं काय, असे जर प्रश्न तुमच्या मनामध्ये येत आहेत तर याचा अर्थ आहे की तुमच्या विश्वासावर शैतानने अटॅक केलेला आणि तुम्हाला फटका जोरात बसलेला. किती लोकांना कळतंय? हालेलुया. जर तुमचा विश्वास हल्लेला आहे तर प्रेरितांसारखं प्रार्थना करायचं की हे प्रभू हमारे विश्वास को बढ़ा. बोला मोठ्याने, हे प्रभु हमारे विश्वास को बढ़ा. ओके.
फिर बढ़ गया विश्वास. आमेन. हालेलुया. आता तुम्हाला पुढची प्रार्थना तुम्हाला सांगतो की येशू ख्रिस्ताने अजून काय प्रार्थना केली. याच्यामध्ये यूहन्ना 17व्या अध्यायातला 20वां वचन मध्ये लिहिलंय, मैं केवल इन्हीं के लिए विनंती नहीं करता परंतु उनके लिए भी जो इनके वचन के द्वारा मुझ पर विश्वास करे. म्हणजे काय माहित आहे का, आता लक्ष ठेवा. जसं पत्रसाठी प्रार्थना केली ना येशू ख्रिस्तानी, ए छोटो इकडे लवकर ये, लवकर इथे उभा राहा. छोटी आहे का? असं होतं. समजा हे कोण आहे, पत्रस आहे. ठीक आहे. आता येशू ख्रिस्तानी काय केली, देव बाप्पा ह्याच्या विश्वासाला बाहेर पडू देऊ नको, याच्या आतमधला विश्वास मजबूत होऊ दे. आणि दुसरीकडे इथे एक प्रार्थना केली की ह्यांच्या विश्वासाद्वारे या जेवढे पण याच्याशी कनेक्ट राहील ना, ह्याच्या विश्वासाद्वारे त्यांचा विश्वास वाढला पाहिजे. आमेन. हालेलुया. तुझं नाव काय? नाव काय? अर्चनासाठी टाळ्या वाजवा. ओके. आता कळते तुम्हाला, तुमचे वचन ऐका व्यवस्थित. माझ्याकडे किती वेळ आहे, कितना टाइम बचा है? 9:15 बजे फिनिश करना है. 10 मिनिटं घेऊ तुमचे. ठीक आहे. 9:30 ला आपण फिनिश करणार आहे. 9:25 पर्यंत घेतो. ठीक आहे. 10 मिनिटं घेतो, फिनिश करू. कुठपर्यंत आलो? 20वें वचन. त्याच्यामध्ये काय लिहिलंय माहितीये का, परत एकदा तुमच्यासाठी वाचतो. मैं केवल इन्हीं के लिए विनंती नहीं करता परंतु उनके लिए भी जो इनके वचन के द्वारा मुझ पर विश्वास करेंगे. म्हणजे तुमचे जे शब्द आहेत, तुमची जी बोली आहे, लक्ष ठेवा इथे, नंतर बघा. हालेलुया. लक्ष आहे ना तुमचं? काय तर शिकायला भेटते, कळतंय तुम्हाला ना, का डोक्याच्या वरून जात असेल तर इथे स्टॉप करतो मी. करू स्टॉप? ऐकताय ना व्यवस्थित? आता माझ्याकडे लक्ष ठेवा फक्त. आता ह्याच्यामध्ये काय लिहिलंय माहितीये का, मैं सिर्फ इन्हीं के लिए नहीं परंतु इनके वचन के द्वारा लोग मुझ पर विश्वास करने वाले हैं. इनके सुसमाचार बांटने के जरिए, इनके व्यवहार के जरिए, इनकी बातचीत के इसमें इनके द्वारा विश्वास फैलने वाला है और लोग इनके जरिए मुझ पर विश्वास करने वाले. म्हणजे आपण जेवढे येशू ख्रिस्तामध्ये निवडलेलो गेलो, परमेश्वर अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताची ही प्रार्थना आहे की तुमच्या तोंडातून निघणारे वचन लोकांसाठी विश्वास निर्माण करणारे असतात. म्हणजे तुमच्या मुखातून निघणारे शब्द अविश्वास सहित नाही, दुःखित होऊन नाही, निराश होऊन तुमचे शब्द बाहेर नाही पडले पाहिजे, पण तुमच्या शब्दाला एवढी किंमत झाली पाहिजे की एवढं सामर्थ्य निघलं पाहिजे की जेव्हा तुम्ही बोलाल तिथं लोकांच्या मनामध्ये येशू ख्रिस्ताबद्दल असा विश्वास निर्माण झाला पाहिजे की तो तुमचा हात पकडून म्हणला पाहिजे, चला संडेला प्रार्थना. कळालं तुम्हाला? तुमच्या विश्वासाद्वारे. नाहीतर तुम्ही जर असं असाल, तुम्ही तुमचे ऑलरेडी तुमच्या घरातून कोणतरी प्रार्थनात येत नसेल, तुमचे मित्र मैत्रिणी, तुमचे अडोस पडोस, तुमचे नातेवाईक ऑलरेडी प्रार्थनात येत नसतील आणि तुम्ही त्यांच्या समोर रडगाणं, हा माझं पण एवढं कर्ज झालंय, तेवढं कर्ज झालंय, मला एवढा आजार आहे, हेच दुखतंय तेच दुखतंय, असं रडगाणं जर करत बसाल तर त्या माणसामध्ये विश्वास कसा निर्माण होईल? त्याऐवजी तुम्ही असं बोललं पाहिजे की माझं हे दुखत होतं, ते दुखत होतं, कपाळ दुखत होतं, पण येशू ख्रिस्ताने मला नीट केलेलं आहे. हालेलुया. तुम्ही म्हणलं पाहिजे माझ्याकडे एवढे पैसे कर्ज झालेला, पण मी प्रार्थना केली. मी तुम्हाला माझी स्वतःची साक्षी सांगतो, माझ्याकडे लग्न झालं जेव्हा माझं, त्यावेळेस आमच्यावर पैसे किती झालेले, लाखो रुपये पर्यंत गेलेले. आमच्याकडे टोटल मिळून 12-13 लोकांची लिस्ट होती. रोज प्रार्थना करायचो, रोज लिस्ट मध्ये यांना प्रार्थना करून म्हणायचो, येशू ख्रिस्ताच्या नावात ह्याचं कर्ज आणि ह्याचं नाव मिटून जाऊ दे, ह्याचं कर्ज मिटून जाऊ दे, ह्याचं नाव मिटून जाऊ दे. येशूच्या नावात प्रार्थना करायचो. एक 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 लिस्ट कमी 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 होऊन पूर्ण संपून गेली. हालेलुया. असे आहे ना, तुमच्या मुखातून निघणारे प्रत्येक वचनामधून, तुमच्या शब्दामधून येशू ख्रिस्ताची एक अपेक्षा आहे आणि येशूची ही देवाकडे विनंती आहे की तुमच्या विश्वासाद्वारे लोकांचा विश्वास निर्माण झाला. हालेलुया. अजून तुमच्यासाठी वचन पुढचं वाचतो मी. 21वां वचन मध्ये बघा काय लिहिलेलं आहे की वे सब एक हो
जसं विश्वास वाढला पाहिजे ना, येशू ख्रिस्ताची अजून एक विनंती आहे पिताकड की आपल्यामध्ये एका यायला. एका म्हणजे काय? एकता, एकी. मराठीत एकीच बोलतात ना. हा, एकत्र. हा, एकत्र. हे मराठी बायबल मध्ये असंच ट्रान्सलेशन आहे की जसं तू आणि मी एक आहे तसंच हे पण एकत्र झाले पाहिजे. म्हणजे आपल्या बहिणीशी, आपल्या भावाशी, आपल्या लोकांशी आहे ना एक मत होऊन प्रेम केलं पाहिजे. हालेलुया. ही येशू ख्रिस्ताची प्रार्थना आहे. अजून एक प्रार्थना काय माहितीये का? जर तुम्ही वाचाल यशायाची किताब 53 अध्यायातला 12 वचन वाचा सिस्टर फटाफट. इस कारण मैं उसे महान लोगों के संग भाग दूंगा और वह सामर्थियों के संग लूट बांट लेगा, क्योंकि उसने अपना प्राण मृत्यु के लिए उंडेल दिया. हाँ, अभी ये आखिरी लाइन बहुत इम्पोर्टेंट है. हाँ, उसने अपना प्राण मृत्यु के लिए उंडेल दिया. उसके बाद वह अपराधियों के संग गिना गया. वो अपराधियों के संग गिना गया. तो भी उसने बहुतों के पाप का बोझ उठा लिया हाँ, और अपराधियों के लिए विनती करता है. अपराधियों के लिए विनती करता है. क्या करता है? क्या करता है? हम जब एक होने के लिए जब सोचते हैं ना, तो शैतान क्या करता है? उनमें उसके गुनाहों को अपने सामने रखता है, उसकी कमियों को अपने सामने रखता है और एक होने नहीं देता है. कई बार हम क्या होता है मन में, क्या लोगों के गुनाह, लोगों के अपराध परमेश्वर अपने सामने लेकर आता है. और वो क्यों लेकर आता है पता है? उसमें से परमेश्वर दो बातों को देखता है. पहला, जब आपके सामने लोगों के पाप, लोगों के अपराध, लोगों के गुनाह जब आपके सामने आते तब आप करते क्या हो, पहली बात ये देखता है. और दूसरी बात कि आपके पास जब वो आता है तब आप उसको विश्वास योग्यता के साथ में यीशु मसीह के समान उसके पास प्रार्थना करते हो क्या? और बहुत बार क्या होता है मन में, लोगों का अपराध मालूम पड़ गया ना, किसी का पाप मालूम पड़ गया, अरे जय सिस्टर का पाप हो गया लगेच. और तुम्हाला माहित आहे का जय सिस्टर कसं पाप करतात? आपण काय करतो माहित आहे का? यांची गोष्ट तिकडे घेऊन जाऊ असतो, तिकडे पण आपलं पोट नाही भरत. तुला माहित आहे जय सिस्टर असं करत, तुम्हाला माहिती जय सिस्टर असं. आपण काय करतो माहितीये का? मनुष्य आपण एका व्यक्तीचे पाप किंवा एका व्यक्तीचे अपराध आपल्या समोर जेव्हा येतात तर आपण दुसऱ्यांकडे चर्चा करत राहतो, तिसऱ्यांकडे चर्चा करत राहतो, चौथ्यांकडे, आणि जोपर्यंत त्याची पाप आणि निंदा अशी पसरवली नाही तोपर्यंत आपल्याला चैन नाही पडत. बरोबर आहे का? खरं बोलतो ना मी? पण आपल्याला येशू ख्रिस्ताच्या प्रार्थनेमधून शिकायचंय, तो अपराधियों लोगों, वचन मध्ये लिहिलंय अपराधियों के लिए वो विनंती करताय. अपराधी कोण माहितीये का? जो देशाचा नियमाचा उल्लंघन करतो त्याला पोलीस स्टेशन अपराधी घोषित करते. कोणाचा मर्डर केला अपराधी घोषित करते. मोठी चोरी बिरी काय केले अपराधी, आणि त्यांना गुन्हेगार म्हणून कस्टडी मध्ये किंवा जेल मध्ये घेऊन जातात, कोर्टात पेश करतात किंवा फाशीला घेऊन जातात. का माहितीये का? कारण की देशाचा संविधानाच्या उल्लंघन करून त्यांनी काहीतरी गुन्हा केलेला आहे, अपराध केलाय, म्हणून त्याला अपराधी म्हणतात. त्याच प्रकारे आपल्याला नियमा अर्थात बायबल दिलेला आहे, आणि ह्या बायबल मध्ये येशू ख्रिस्ताने अर्थात प्रभू येशू मसीहने आपल्याला आज्ञा दिलेल्या आहे. पिता परमेश्वराने आपल्याला आज्ञा दिलेल्या आहे, आणि या आज्ञाला आपण पालन करता 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 कुठेतरी चुकून जातो, आणि चुकल्यानंतर लोक भले नाव निंदा ठेवतात पण येशू ख्रिस्त निंदा नाही करत, नाव नाही ठेवत, पण तुमच्या आणि आमच्यासाठी त्या अपराधासाठी पिताशी प्रार्थना करतो. आपण कधी कधी काय करतो माहितीये का? माझ्याकडून पाप झाले, माझ्याकडून चुका झाले. कित्येक लोक माहितीये का आपल्या मसीह मधून बाहेर निघून संसारामध्ये गेले. का माहितीये का? त्यांचे पाप प्रगट झाल्यामुळे. त्यांचे पाप त्यांना असे दोष लावतात की मी व्यवस्थित प्रभू मध्ये चालत नाही तर मी का प्रार्थनामध्ये जाऊ, अशा विचारधारणा घेऊन आज कित्येक लोक मसीह राज्यातून भटकलेले आहेत. कित्येक लोक येशू मसीह मधून बाहेर पडलेले आहेत आणि संसारामध्ये जे पहिले काम करत होते तेच करायला लागले. का माहितीये का? कारण की त्यांनी त्या नियमावलीची, त्या आज्ञाचं पालन करण्याचा प्रयत्न केला पण झालं नाही, त्यामुळे ते बाहेर पडले. आणि त्याचं मोठं कारण जर आपण शोध घेतलं ना की ते पाप कलिसियामधलं कोणाला तर माहित पडला म्हणून ते गेलेले.
किंवा कोणी तर त्यांच्या पापाबद्दल दुसरीकडे चर्चा केली म्हणून ते गेलेले आहेत. म्हणून जेव्हा पण तुमच्याकडे कोणाचे पाप जर येत असतील, याचा अर्थ काय माहितीये का, तुम्हाला येशू ख्रिस्त प्रार्थनामध्ये बढोतरीमध्ये घेऊन जाणार आहे, तुमच्या प्रार्थनामध्ये उन्नती घेऊन जाणार आहे. कारण की जेव्हा तुम्ही ह्या गोष्टीसाठी, लोकांच्या पापासाठी, लोकांच्या उद्धारासाठी जेव्हा प्रार्थना करता, तर परमेश्वर तुमच्यासाठी प्रसन्न होतो. हालेलुया. तुमच्या स्वतःच्या पापासाठी, तुमच्या घरातल्या लोकांसाठी, किंवा तुमच्या समोर कुठल्याही बहिणीचा, कुठल्याही भावाचा पाप जर तुमच्या समोर आलं ना, कधी पण दुसरीकडे चर्चा करायला जाऊ नका, कुठल्याही लोकांना सांगायला जाऊ नका, परंतु तुम्ही स्वतःहून बसून प्रार्थना करा. जर तुम्ही ह्या गोष्टी केला, परमेश्वर पाहणार. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही ह्या गोष्टीमध्ये जर विश्वास योग्य राहिले ना, तुमच्याकडे लोक प्रार्थना करण्यासाठी येत जाणार, येत जाणार, येत जाणार, आणि तुम्ही दुसऱ्यांसाठी आशीषचं कारण होणार. हालेलुया. कधी पण पाप झाले म्हणून पाठी सरकू नका. पाठी सरकणं खूप 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 सोपं आहे. आता एका मिनिटात तुम्ही पाठी होऊ शकता, पण पुढे वाढणं, त्या पापातून परत उठणं, त्याला म्हणतात खूप इमानदार आहे. त्याला म्हणतात चॅलेंजिंग घेणारा व्यक्ती. पडणार असं कोणी आहे का? जन्म झाला की लगेच एकदम टांग 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 झाले कोणी? लहानपणी पडले की नाही तुम्ही? तुमची मुलं बाळ पडले की नाही? पडत 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 शिकते. मी पहिले सायकल चालवायला येत नव्हती, चालवायचं ढाळ, चालवायचं पाठ, पडायचो मी, पण सायकल चालवायला शिकलो आणि गाडी पण आली. आता 1 व्हीलर, 2 व्हीलर, 4 व्हीलर, काय पण येईल गाडी. का माहितीये का? प्रयत्न नाही सोडणार. पडणार, पाप होऊ शकतो, पण पाप करतच नाही बसायचं. कळालं माझ्या बोलण्याचा अर्थ? पाप झाला तरी याचा अर्थ नाही की त्या पाप, अरे जाऊ दे, मला होत नाही, होत नाही, असे हार नाही मानायची. जेव्हा तुम्ही हार मानता, याचा अर्थ शैतानच्या गुलामीमध्ये तुम्ही जाता, शैतानच्या अधीनतामध्ये जाता, आणि शैतान तुम्हाला पटकणार आणि आपटणार, तुम्हाला चोट पोचवणार आणि परमेश्वराकडून तुम्हाला लांब करणार. पण हा एक गोष्ट आठवण ठेवा की येशू ख्रिस्त अपराधियों के लिए सदा विनंती कर रहा है. तो प्रार्थना करतोय. जेव्हा ह्या पृथ्वीवर आपण नव्हतो तेव्हा पण प्रार्थना करत होता, आणि जेव्हा आपण ह्या पृथ्वीवर आलो तेव्हा पण प्रार्थना करतोय, आणि ह्या पृथ्वीवर आपण जोपर्यंत आहे, मनुष्याची पिढी जोपर्यंत आहे, तोपर्यंत येशू ख्रिस्त अपराधियोसाठी प्रार्थना करणार. हालेलुया, हालेलुया. कळतंय तुम्हाला? किती लोकांना कळते? एक शेवटचं वचन मी वाचणार आणि फिनिश करणार. इब्रानियो 7व्या अध्यायातला 25व्या वचन मध्ये लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त, हालेलुया, हालेलुया. इब्रानियो 7:25 तुमच्या समोर वाचतो मी. किती लोकांना आतापर्यंत कळत आहे? फक्त 5 मिनिटं घेऊन फिनिश करणार आहे. इब्रानियो 7:25 मध्ये लिहिलं आहे, इसीलिए जो उसके द्वारा म्हणजे किसके द्वारा? येशू ख्रिस्ताच्या द्वारा. ठीक है. इसीलिए जो उसके द्वारा परमेश्वर के पास आते हैं, वह उनका पूरा पूरा उद्धार कर सकता है, क्योंकि वह उनके लिए विनंती करने को सर्वदा जीवित है. बोलो, यीशु क्या है? यीशु क्या है? जीवित है. किस बात के लिए जीवित है मालूम है क्या? सदा सर्वदा लोगों का पूरा पूरा उद्धार होने के लिए वो सर्वदा जीवित है प्रियो. इसके लिए आज हमें अपने विश्वास में, अपनी आत्मा में हमको खुद को भी जीवित रहना जरूरी है प्रियो. लोगों के लिए यीशु मसीह क्या कर रहा है? जो अपराधी है, जो पाप पर पाप कर रहे हैं, जो कह रहे कि मेरा मसीह में उद्धार हो गया, पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम से बपतिस्मा लिया और मेरा उद्धार हो गया, उसके बावजूद भी यीशु मसीह कहता है इसका सिर्फ उद्धार होने के लिए नहीं, परंतु इस व्यक्ति का पूरा 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 संपूर्ण रीति से उद्धार होने के लिए, वो प्रार्थना करने के लिए, विनंती करने के लिए जीवित. क्यों पता है? क्योंकि अगर हम लोग, जैसे कि हम लोग ने संडे को भी एग्जाम्पल सुना है कि अगर हम लोग किसी ट्रेन का टिकट बुक करते हैं, आपने कभी लस्सी पिया है? लस्सी, चाय पिया है? हाफ और फुल आता है मालूम है? कटिंग, फुल, मालूम है? वैसा ही ये उद्धार का है. कटिंग है और फुल भी है. इस वचन के द्वारा हमको समझता है यीशु सिर्फ उद्धार के लिए प्रार्थना नहीं, परंतु पूरा पूरा उद्धार होने के लिए.
यानी कि अगर एक टिकट लेगे टिकट किसका, ट्रेन का बुक करेंगे टिकट, और अपने पास रिजर्वेशन का टिकट आ गया, और पर हम लोग प्लेटफॉर्म पे पहुंचे ही नहीं, तब ट्रेन निकल के जाएगी, उस टिकट का उपयोग होगा? होगा क्या? नहीं होगा। पूरी तैयारी की है, पैसा पेड किया है, उसका जो भी चार्ज लगता है, जो भी ट्रेन का नियमावली है, जो भी टिकट का वो जो ट्रेन का जो फॉलो करना था, सब कुछ फॉलो कर दिया। बस अभी ट्रेन निकलने पर है और हम स्टेशन से बाहर है और स्टेशन पे कदम ही नहीं रखा कि ट्रेन चलेगी। वैसे ही ये उद्धार का भी है। अगर हम पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम से बपतिस्मा लेते हैं, मसीह में सरेंडर हो जाते हैं और प्रभु यीशु मसीह को अपना उद्धार करता स्वीकार करते हैं और ये मानते हैं, विश्वास करते हैं कि मेरा उद्धार हो गया, और उसके बावजूद भी प्रार्थना में आने के बजाय, प्रभु के राज्य में चलने के बजाय अगर पाप को ही पकड़ कर चले गए, तो हमारा उद्धार हम खो सकते हैं। और इसे नहीं खोने के लिए यीशु क्रिस्त आज भी पिता की दाहिनी ओर खड़े होकर पिता से विनती करता है और अपनी छलनी पीठ को दिखाता है, उस घाव को दिखाता है जिन हाथों में यीशु क्रिस्त ने हमारे पापों और अपराधों के लिए कीले टोक के लिए, जिन अपराधों के लिए यीशु मसीह को 39 कोड़े मारे गए, आज भी वो शर्ट खोल के पिता को पीठ दिखाता है, बोलता है मैंने इसका दाम चुकाया। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। कितनों को समझ में आया मैं नहीं जानता, पर सिस्टर शायद समझ गए, इसलिए उन्होंने ताली बजाई। ताली मत बजाओ, नहीं तो गाली खाना पड़ेगा। हालेलुया, ओके, समझ में आया? कितने लोगों को समझ में आ रहा है? यीशु मसीह हम सब के लिए आज भी हमारा पूरा उद्धार होने के लिए, और एक वचन अगर यूहन्ना के 17वें अध्याय में पढ़ोगे तो उसमें लिखा है वो सिद्ध बनकर पवित्र हो जाए, सत्य के द्वारा इनको पवित्र करिए, यीशु मसीह की प्रार्थना है। और एक वचन को अगर पढ़ते 24वें वचन को, उसमें लिखा है कि हे पिता, जहां पर मैं रहूं वहां पर ये सब मेरे लोग होंगे। यानी कि यीशु की चाहत को देखो, वह आपको वहां देखना चाहता है जहां पर यीशु, वो अब स्वर्ग में है पिता की दाहिनी ओर, वहां पर जहां पर स्वर्ग में हमारा निवास स्थान है सच्चा, जहां पर ये पृथ्वी पर हम जब खत्म हो जाएंगे, ये पृथ्वी नष्ट हो जाएगी, तब हमारा 2 जगह ठिकाना होगा, एक स्वर्ग या फिर नरक। अगर हम यीशु मसीह के राह पर, यीशु मसीह के आज्ञाओं पर नहीं चलते हैं और पाप पर चलते रहते हैं, पाप पर पाप करते हैं, तो स्वर्ग में हम नहीं जा पाएंगे। इसलिए यीशु मसीह की इस विनती को देखो कि वो पिता से प्रार्थना कर रहा है कि हे पिता, जहां पर मैं रहूं वहां पर मेरे बेटे रहो। हालेलुया, समझ में आया? ठीक है, एक जोरदार अच्छी ताली।